आज आपण करणार आहे त्या रेसिपीसाठी पूर्वतयारी लागते. तर त्याच्यासाठी आपण उडदाची डाळ 6 ते 7 तास भिजत ठेवली आणि दही मात्र आपण रात्रभर लावून ठेवलं. तर आता आपण पुढची रेसिपी पाहूयात. नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. प्रत्येक सीझनमध्ये असतं की आपल्याला उन्हाळा सुरू झाला की कोणत्या अशा ठरलेल्या गोष्टी असतात की हे करायचं, आईस्क्रीम करायचं. हिवाळ्याच्या काही पदार्थ ठरलेले असतात. तर तसंच आता आज आपण दहीवड्याची रेसिपी बघतोय. तर ह्याच्यासाठी काय करावं लागतं, तर ह्याची तयारी करावी लागते, पूर्वतयारी. एक 5-6 तास आपल्याला डाळ भिजत घालायला लागते. तर आपण आज जी रेसिपी करतोय ती दहीवड्याची आहे. तर त्याच्यासाठी आपण उडदाची डाळ घेतली 2 कप आणि ती साधारण आपण 6 तास भिजत घालणार आहे. तर ते तुम्ही बघितलंच की आपण कोणत्या पद्धतीनं कशी डाळ भिजत घातली. ही डाळ जास्त वेळ भिजवायची गरज नसते, कारण आपल्याला मेदू वड्याप्रमाणे हे वडे असे क्रिस्पी करायचे नसतात. आणि हे आपल्याला काय करायचं असतं की हे आंबवायचं नसतं पीठ, म्हणजे फुगण्याची क्रिया आपल्याला ह्याच्यामध्ये करायची नसते. म्हणून 6 तास आपल्याला ही डाळ भिजवणं अगदी सफिशियंट आहे. तर त्याच्यासाठी आता आपण ही 6 तास डाळ भिजत घातली होती. अशी छान फुलून आलेली आहे डाळ, अगदी मस्त. छान भिजलेली पण आहे. दाणा त्याचा मोडतोय व्यवस्थित. आणि आता आपण हे सगळं जे काही पाणी आहे ते सगळं निथळून घेऊया आणि मग ही मिक्सरला आपण डाळ बारीक वाटणार आहे. तर आता आपण ही सगळी डाळ नितळून घ्यायची आणि मग मिक्सरला अगदी लागलं तर थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जास्त पाणी नको, म्हणून हाताने काढून आपण जसं घेतो ना तशी न घेता चाळणीमध्ये नितळून असं घ्यायची व्यवस्थित. डाळ सगळी निथळून घेतली आहे आणि आता आपण थोडी थोडी डाळ घालून, कारण काय होतं, उडदाच्या डाळीमुळे मिक्सरच्या भांड्याला म्हणजे मिक्सरला लोड येऊ शकतो. कारण चिकट असते ना, चिकट असते, त्यामुळे थोडा थोडा लॉट करायचा आहे आपण. तर आता थोडीशी आपण डाळ ह्याच्यामध्ये घालूया आणि सगळं अगदी हे स्टेप बाय स्टेप असं करत जायचं, म्हणजे अजिबात गडबड होत नाही. कारण बऱ्याच स्टेप कराव्या लागणार आहेत आपल्याला. डाळ वाटून घ्यायची आहे, चटण्या आहेत, सगळं दही करायचं आहे. तसं स्टेप बाय स्टेप आपण करत जाऊ. तर आता आपण थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि शक्यतो ह्याच्यामध्ये पाणी न घालता वाटायचं आहे. पण ही उडीद डाळ असल्या कारणाने आणि मिक्सरला लोड थोडासा येतो, त्यामुळे एखादा टेबलस्पून घालून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. तर आपण सगळी ही डाळ वाटून घेतले. अगदी थोडंसं पाणी घातले आपण, एकदम घट्ट आहे अशी. आणि आत्ता घट्ट वाटते. आपण ही डाळ फेटणार आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी सैल होईल आणि तरी सुद्धा थोडंसं पाणी लागलं तर ते आपण नंतर घालणार आहे. पण आता डाळ मिक्स करताना आपण पाणी जास्त घातलेलं नाहीये. आणि ह्याचा कलर आता थोडासा बघ येलोइश दिसतोय, म्हणजे थोडासा असा फेंट कलर दिसतोय. आणि फेटलं की एकदम पांढरा शुभ्र होतोय. इतपत फेटायची आहे आपल्याला. तर आता आपण हे सगळं फेटून घेऊया. डाळ वाटून झाली आहे आणि ती आणखीन हलकी व्हावी, म्हणजे वडे आपले जे आहेत ते आणखीन हलके व्हावेत, यासाठी आपण काय करणार आहे, 10 मिनिटं आपण ही डाळ चांगली फेटून घेणार आहे. मग ती तुम्ही हँड मिक्सीने घेऊ शकता किंवा चमच्याने सुद्धा एकाच डायरेक्शननी 10 मिनिटं आपल्याला ही डाळ हलकी होईपर्यंत फेटून घ्यायची. तर आता आपण ब्लेंडरने करू शकतोय. तर आता आपण हे पीठ 10 मिनिटं ब्लेंडरने फेटून घेतलेलं आहे. घेतल्यानंतर ते एकदम असं हलकं हलकं झालेलं आहे. आणि ह्याचा रंग सुद्धा तुम्हाला लक्षात आलेला असेल की पहिला पिवळसर होता थोडासा, आता अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे. खूप अगदी घट्ट नाहीये आणि खूप पातळ पण नाहीये. अगदी परफेक्ट, अगदी हलकापणा पण त्याला आलेला आहे. आणि हे ओळखायचं कसं, तर काय करायचं, थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि थोडासा अगदी गोळा घ्यायचा आणि पाण्यावरती असा टाकून बघायचा. तो तरंगल्यावरती की आपलं पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आपलं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फक्त मीठ घालायचं आहे, 2 चमचे मीठ. आणि परत एकदा सगळं हे छान असं फेटून घ्यायचं. म्हणजे वडे तळण्यासाठी आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. म्हणजे ते हाताना अगदी मला सुद्धा जाणवते की ते खूप हलकं झालेलं आहे. छान. परत अगदी आपण 2 मिनिटं परत एकदा छान सगळं हलवून घेतलेलं आहे. आता आपली पहिली स्टेप, मुख्य जी काही स्टेप होती आपली, ती झालेली आहे. डाळ छान फेटून तयार आहे वड्यांसाठी. आणि आपण दही लावलं होतं. दही मात्र आपल्याला ओव्हरनाईट लावायला लागतं. तर तसं आपण दही लावून घेतलं होतं. तर छान आपण घट्टसर असं दही लागलंय व्यवस्थित. ते आता आपण फक्त एकजीव करून घेऊया सगळं आधी.
छान दही लागलेलं आहे घट्ट एकदम. थोडंसं पाणी असलं ना तर तेवढं जे काही एकजीव व्हायला लागतं, म्हणजे अगदी घट्ट सुद्धा काय होतं, दही वडे सर्व करताना ते व्यवस्थित वड्यांवर पडत नाही. तर त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये जे काही दह्याच्या खालचं पाणी म्हणतो आपण तेवढं असलं तरी बास आहे. आणि आता हे सगळं जे दही आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही गुठळ्या आहेत त्या सगळ्या आपण मोडून घेऊया आधी व्यवस्थित. आपण मस्त असं फेटून घेतोय आणि थोडंसं हे पळी अशी उचलून बघायची की कसं पडतंय ते. आणि जर आपल्याला असं वाटतंय की पडत नाहीये व्यवस्थित किंवा एक धार लागत नाही, तर अशा वेळेला थंड दूध त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे एखादा टेबलस्पून वगैरे वाढवायचं. घातलं. हं. ते दही कसं लागतंय त्याच्यावरती आहे. कधी कधी आपलं पाणीदार थोडंसं लागतं, हां. दुधावरती आहे ते. तर तेव्हा घालायची गरज नाहीये, पण अगदी कवडीचं दही लागलेलं असेल घट्ट, तर तेव्हा तुम्ही थंड दूध थोडंसं घाला. आणि शिवाय ह्याच्यामध्ये जेव्हा आपण मीठ साखर घालतो ना तर त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं नंतर. तर त्यामुळे ॲक्च्युली सर्विंगच्या वेळेला जर तुम्हाला असं वाटलं की ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गरज आहे थोडंसं पातळ असल्याची, तर अशा वेळेला दूध थोडंसं वाढवायचं. तर आता छान फेटून झालेलं आहे. हे पण तुम्ही हँड मिक्सीनी किंवा हँड ब्लेंडरनी फिरवून घेतलं तरी चालेल. पण थोड्याशा त्याच्यामध्ये ज्या अशा बारीक बारीक हो. गुठळ्या असतात तर त्या आल्यानंतर खाताना जेव्हा येतात तेव्हा खूप छान लागतं. तर त्यामुळे हे फक्त आपण चमच्यानी एकसारखं करून घेतलंय व्यवस्थित. आणि त्याची अशी छान आत्ता छान धार पडतीये. आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून घेऊया. आपण मीठ 1 टीस्पून घेतलंय आणि 2 टेबलस्पून पिठी साखर घेतली. हे थोडंसं गोडसर असतं आणि दहीचं विरझण लावताना, म्हणजे खरं तर ही अतिशय महत्त्वाची टीप आहे की जेव्हा आपण विरझण लावतो तर तेव्हा बऱ्याच वेळेला काय होतं की चमचा भरून त्याच्यामध्ये विरझण घातलं जातं. जेव्हा आपण चमचा भरून ताकाचं विरझण लावतो तेव्हा हे दहीसुद्धा खूप आंबट होतं. तर त्यामुळे विरझण लावताना काय करायचं की दूध आपण कोमट करायचं, निरसं दूध, म्हणजे पूर्ण तापवून घेतलं तरी हरकत नाही, पण जेव्हा आपण निरसं घेतो तेव्हा ते क्रीमी होतं. म्हणून आपण न तापवता निरस्या दुधाला विरझण लावणार आहे आणि फक्त ताकातून चमचा उचलायचा आहे आणि तो ह्याच्यामध्ये व्यवस्थित एक 5 मिनिटं फिरवायचा आहे. तर एवढं अशा पद्धतीनं जर तुम्ही दही लावलत ना तर ते दही अगदी आंबट होत नाही, असं छान गोडसर दही लागतं. त्यामुळे साखरेचं प्रमाण जे आहे ते कितपत दही आंबट लागलंय त्याच्यावरती थोडंसं राहतं. आणि आवडीनुसार आहे, म्हणजे साखर कुणाला गोडसर हां. आवडतं, कुणाला थोडं आंबट आवडतं. कारण ह्याच्यामध्ये चटणी पण येणार आहे गोड आपली, तर त्याच्या हिशोबाने आपण घालू शकतो. आणि आता थोडंसं आलं ह्याच्यात खिसून घालूया आपण. म्हणजे ते खरं तर त्या आल्याची टेस्ट इतकी मस्त येते त्या दह्याला. हे सगळं पुन्हा एकजीव करून घेऊया व्यवस्थित. आणि आता आपण जे वडे तळून घेणार आहे तोपर्यंत हे जे दही आहे ते फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे, कारण दही वडे हे थंड पद्धतीनं सर्व केले जातात. सगळं आता दही तयार आहे, पीठ तयार आहे, तर आपण वडे तळणार आहोत आणि ते त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. तर काय करायचं, पाणी कोमट घ्यायचं अगदी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हिंग घालायचा, त्यामुळं अगदी टेस्ट त्याला खूप छान येते. म्हणजे वडा तो असा हां, आतून सुद्धा टेस्टी टेस्टी होतो. तर आता आपण 1 टीस्पून मीठ घालतोय आणि पाव टीस्पून हिंग घालतोय. हिंगामुळे सुद्धा ते पचायलाही हलकं होतं, कारण उडीद डाळ थोडीशी अशी पचायला जड असते, तर ते दोन्हीही काम करतं आणि टेस्टही छान लागते. तर आपलं हे छान पाणी तयार आहे. म्हणजे आपली सगळ्या एक प्रोसेस सगळ्या आपण करतोय. तर आता ही पण एक झाली आपली स्टेप. तर आता आपण वडे तळायला घेऊ. तेल छान तापलेलं आहे आणि आपण वडे घातल्यानंतर मध्यम आचेवर तळायचे आणि आपल्याला खूप खरपूस हे तळायचे नाही आहेत. आणि हाताने घालू शकता किंवा चमच्याने घातले तरी चालेल. थोडंसं पाण्याचा हात लावायचा, अगदी थोडासा, नाही तर त्याच्यात पाण्याचा टिपका पडू शकतो तेलामध्ये. आणि तेल तापलं की नाही ट्राय करून बघितला, त्याच्यासाठी 1 टाकला होता आणि मस्त फुलून वर आलाय वडा. टाकताना थोडासा असा त्याला शेप देत देत टाकायचा, म्हणजे अगदी गोल गोल होतात. पीठ हलकं झाल्यामुळे छान असे फुलून सगळे वर आले.
मस्त थोडंसं असं तेल थोडंसं उडवायचं, एकदम उलटायचे नाहीत सगळे. त्याला सेट होऊ द्यायचे आधी, आणि ते हलकं झाल्यामुळे आपोआप उलटायला लागतात वडे. आणि आपण आता हे डीप फ्राय करतोय, पण कधी कधी आपल्याला डीप फ्राय खायचं नसेल, पण आपल्याला दहीवडे खायचे आहेत, तर काय करायचं, तर आप्पे पात्रामध्ये अगदी थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये जसं आपण आप्पे करतोय ना तसे केले तरी सुद्धा चालू शकतात. म्हणजे छान अगदी- फुलून येतात, हा, कारण छान पीठ फुलून आपला येतात अगदी. एकदम हो. असं फुलून येईल त्याच्यात फुलून येईल. घातल्यावर. आपण घालताना छोटासाच आपण वडा घातला होता, पण तो हलका झाल्यामुळे आणि फेटल्यामुळे मस्त असा त्या असं फुगून आलाय वरती आणि मोठा झाला, आणि मोठा आपण पण पाण्यात झाला. टाकला की आणि त्याची साईज थोडीशी वाढते, त्यामुळे टाकताना आपण मीडियम साईजचे टाकले. पण खूप खरपूस नाही करायचं, कारण त्याच्यामध्ये दही आतमध्ये जायला पाहिजे, त्यामुळे आपण खूप खरपूस नाही करत आहे ते. आणि म्हणूनच ही डाळ आपण फेटून घेतो, जेणेकरून आत जाळी तयार झाली पाहिजे. आणि ही जेव्हा जाळी तयार होते तेव्हा आपण जेव्हा पाण्यात टाकतो तेव्हा ते सगळं पाणी जे काही आहे तो वडा शोषून घेतो आणि एकदम लुसलुशीत होतो. काही काही जण अगदी ह्याच्यात ताक पण घालतात, म्हणजे ताकाचं अगदी पातळ ताक करायचं आणि त्याच्यामध्ये पण वडे टाकतात, म्हणजे त्याला आपोआपच अगोदरच ताकाचा आंबटपणा थोडासा येतो. आणि एकसारखे हलवले की काय होतं, सगळीकडून त्याला एकसारखा रंग येतो. आता हा मस्त रंग आलेला आहे, खूप आपण खमंग करत नाहीये, तर या रंगावरती आपण सगळे वडे जे आहेत ते सगळे तेल निथळून काढून घेऊया. म्हणजे पाण्यात टाकण्याचा उद्देश खरं हा पण आहे, आपण जे तळून काढतोय ना तर ते तेल सुद्धा सगळं हे पाण्यात निघून जातं. हो. आणि दही आणि तेल थोडंसं घशाला पण म्हणतात ना, की ते दोन्हीचं कॉम्बिनेशन, तर ते तेल सगळं खरं त्यात निघून जातंय त्या. तर आता आपण या रंगावर काढलेले आहेत वडे, आणि काढल्या काढल्या लगेच आपण पाण्यात घालून घेऊया. अगदी हलके झालेत, मस्त वरती तरंगतायत सगळे. आणि आता याच पद्धतीनं आपण सगळे वडे तळून घेऊया. आपले 2 लॉट तळून झाले होते आणि ते आपण कोमट पाण्यात टाकलेले. तर आता थोडंसं आपण त्याला जे पहिले टाकलेले आहेत ते अगोदर काढून घ्यायचे. अगदी थोडंसं किंचितसं हाताने असं प्रेस करायचं. त्यात पाणी आणि पण छान छान मुरलंय ना मुरलेलं आहे. फक्त अगदी सगळंही काढायचं नाही, कारण आतमध्ये तो असा थोडासा ओलसर राहायला हवा. तर सगळं असं आपण हे काढून घेऊया. तर अशा पद्धतीनं आपले सगळे जे काही वडे आहेत ते छान सगळे तळून झालेले आहेत, आणि ते सगळे तळल्या तळल्या आपण पाण्यात घातले होते आणि मस्त सॉफ्ट झालेले आहेत. आपण 2 कप डाळ भिजत घातली होती, तर त्याचे 80 जवळजवळ वडे होतात, म्हणजे अगदी भरपूर प्रमाणात वडे होतात 2 कपाच्या डाळीचे. आणि जेव्हा आपण 2 कपाच्या डाळीचे वडे करतो तेव्हा आपल्याला 1 लिटर दुधाचं दही करावं लागतं, आणि जेव्हा आपण 1 कपाचे करतो तेव्हा अर्धा लिटर दुधाचं आपण दही करून घेतो. तर त्यामुळे दही कसं तुम्ही सर्व करताय त्याच्यावर ते अवलंबून आहे, पण अर्धा लिटर दुधाचं 1 कपाला आणि 2 कपाला 1 लिटरचं एवढं अगदी पुरेसं होतं. तर आता आपण सर्विंग पण लगेच कसं करायचं ते बघून घेऊया. छान असे सॉफ्ट झालेले आहेत एकदम वडे, त्याच्यामध्ये पाणी मुरल्यामुळे. तर आता आपण एका पसरट डिश घ्यायची नेहमी सर्व करताना दही वडे. त्याच्यामध्ये एक 4 वडे ठेवून टाकूया आपण. आणि आता हे 2 पद्धतीनं करतात सर. आज आपण इथे चटण्या आपल्या ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेतच. हिरवी चटणी पण अपलोड केलेली आहे, चिंचेची चटणी आपण अपलोड केलेली आहे, ती तुम्ही बघून करू शकता. तर आता आपण चटण्या घालून सर्व करूया. मगाशी आपण दही जे आहे ते आपण मस्त सगळं सारखं करून फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवलं होतं. छान थंड झालेलं आहे. आणि आता त्यात जे काही आपण साखर घातली होती, मीठ घातलं होतं, ते छान त्याच्यामध्ये मुरलेलं आहे. हा दही वडा जो काही आहे तर तो हा दह्याने पूर्णपणे भिजला गेला पाहिजे इतपत दही घालायचं. त्यावरती चिंचेची चटणी घालूया आपण. परत चिंचेची चटणी जी काय आहे ती त्या पूर्ण वड्याला लागली पाहिजे इतपत घालायची. त्याच्यावरती आता ग्रीन चटणी,
ती पण साधारण 1 चमचा घातली की व्यवस्थित त्या वड्याला लागते. थोडंसं लाल तिखट त्याच्यावरती स्प्रिंकल करायचं. आणि थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करूया. आणि चाट मसाला आवडीप्रमाणे स्प्रिंकल करायचा. थोडासा चाट मसाला स्प्रिंकल केला. थोडंसं डेकोरेशनसाठी आपण त्याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालूया. आणि लागतातही छान, अगदी. लागतातही हो. छान, दिसतातही छान. तो डाळिंबाचा कण असा मध्येच खाताना मस्त दिसतो एकदम. तर आपला सर्विंग पूर्ण झालेला आहे. आणि आता थोडीशी आपण टेस्ट पण बघूया. टेस्ट म्हणण्यापेक्षा तो वडा किती छान मुरला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित असा चमचा गेला पाहिजे, याचा अर्थ तो व्यवस्थित मुरलेला आहे. अगदी इझी गेला पाहिजे, इझी म्हणजे असं जातोय त्याला अगदी. छान एकदम लुसलुशीत झाल्या असल्या कारणाने मस्त त्याच्यामध्ये चमचा पटकन गेला. आणि अगदी हा वडा जरी बघितला असता तरी ह्याला छान जाळी पडलेली आहे, म्हणजेच याचा अर्थ तो मस्त मुरलेला आहे. आणि थोडीशी टेस्ट करून मग आपण चटण्या त्याच्यामध्ये वाढवू शकतो. एक नंबर झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चिंचेची चटणी, हिरवी चटणी आणि दह्याची टेस्ट. हिंग जे आपण हो, घातलं हिंग होतं घातलं त्याची सुद्धा त्याची, इतकी हो. मस्त टेस्ट आलेली आहे. तर अशा पद्धतीने सर्विंग करायचं. एक हा पण वडा आपण मोडून बघूया. तर हा आपला तळून आपण पाण्यात घातलेला तसा वडा आहे. तर आपण बघूया. त्याच्यामध्ये आपण सुरी पण मस्त एकदम पटकन गेली आणि छान त्याला अशी जाळी पडलेली आहे आणि छान मुरलेला पण आहे तो. त्यामुळे असे सॉफ्ट दहीवडे जेव्हा होतील ना तेव्हा ते परफेक्ट झालेत असं समजावं, म्हणजे त्याच्याकडे पटकन चमचा गेला पाहिजे. म्हणजे तिला खाऊन बघितला तो किती सॉफ्ट झाला, तर ती मला अजिबात खा वगैरे काही म्हणली नाही, स्वतः एकटीनंच खाल्ला आणि सांगते माझा आवडता मेनू आहे आज तिचा. तर अशा पद्धतीनं आपण आज दहीवडे ही रेसिपी बघितली. तुम्ही पण नक्की करून बघा, आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.